आपल्या देशाच्या इतिहासात प्रथमच एका मुख्यमंत्र्याने आपल्या पक्षाची पूर्णपणे हारल्यानंतर तरी सुद्धा मला हार मान्य नाही, मीच मुख्यमंत्री आहे, अशा तऱ्हेचे बेछूट व बेलगाम वक्तव्य करणं हे त्यांच्या पक्षाला नाही तर त्यांना वैयक्तिक देखील अत्यंत चुकीच्या रीतीने ते वागलेले, तसं माझं स्पष्ट मत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी हे सतत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष त्यांचा पक्ष राज्य करत होता. त्यामुळे पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्याचा फटका एवढा मानसिकतेवरती होऊ शकतो याची मला कल्पनाच नव्हती. कारण मी मुख्यमंत्र्याचा राजीनामा देणार नाही, मला पराभव मान्य नाही, ही वक्तव्य काय दर्शवतात?